परत पुढच्या बातमीकडे. नितीन राऊतांना संघ कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालंय. संघाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण राऊतांनी नाकारलंय. मी संघभूमीचा नव्हे दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस आमदार नितीन राऊतांनी हे विधान केलंय. या संदर्भात एका व्हिडिओद्वारे आपलं वक्तव्य त्यांनी जारी केलंय. संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण हे नितीन राऊतांना सुद्धा आलं होतं आणि हे निमंत्रण नितीन राऊतांनी नाकारलंय. मी संघभूमीचा नाही तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु प्रश्न या ठिकाणी असा उद्भवतो की मी का जावं, कारण ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय संविधानाला विरोध केला होता, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तिरंगाचा झेंडा सुद्धा आपल्या संघभूमीच्या मुख्यालयामध्ये अनेक वर्ष लावलं नाही, ज्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांना विरोध केला, एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मी कसा जाऊ शकेल? मी तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे, जयभीमचा कार्यकर्ता आहे, संघभूमीचा नाही. माझी लॉयल्टी ही भारतीय संविधानासोबत आहे आणि भारतीय संविधानाचा योद्धा म्हणून आज जेव्हा श्री राहुल गांधी या ठिकाणी काम करतायत, संविधानासाठी लढतायत, त्यावेळेला त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं हेच माझं कर्तव्य आणि ध्येय आहे.